हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 27 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आजच्या एपिसोडमध्ये कृष्णा आणि बाळजाबाई यांनी गाव जेवण घालण्याचा घाट घातला होता. मग त्यांनी जेवण बनवायला सुरुवात केली, पण समरने सिलेंडर चेंज केले. भरलेल्या सिलेंडरऐवजी खाली सिलेंडर होते. मग कृष्णाने चक्क चूल पेटवली, चुलीवर जेवण बनवलं. गरमागरम पुलाव, बासुंदी, भाजी, पोळी, सगळं एकदम पंचपक्वान्न सागरसंगीत जेवण. आणि पण अनुसयाने चक्क या पुलावमध्ये भाजीमध्ये मीठ मिसळलं. गावकरी जेवायला आले आणि हे जेवण खाऊन तसेच न जेवता चिडून निघून गेले. दुष्यंतने सगळा दोष बाळजाबाईवर लावलाय. मग आता कृष्णासुद्धा बाळजाबाईवर संशय घेणार की बाळजाबाई स्वतःला निर्दोष ठरवणार, हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाई अंगणात येते आणि विचार करते, अजून सिलेंडर का आले नाही, सिलेंडर भेटले की नाही, सिलेंडर नाही आले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, असा विचार करून बाळजाबाई या माणसाला कॉल करते. पण त्याच वेळेस 2 माणसं सिलेंडर घेऊन तेथे पोहोचतात. बाळजाबाई चिडून विचारते, ए पोरांनो, सिलेंडर आणायला एवढा वेळ लागतो का? तर ही मुलं सांगतात, बाळजाबाई गाडी बंद पडली होती. बाळजाबाई म्हणते, ठीक आहे, जा आता सिलेंडर आतमध्ये ठेवून या, आणि ऐका, शेगड्यासुद्धा आणायच्यात, नाहीतर सिलेंडरचं मी काय करणार. ही माणसं हो म्हणतात आणि सिलेंडर आतमध्ये घेऊन जातात. बाळजाबाईला बरं वाटतं की एक काम झालंय. पण अनुसूया हे सगळं पाहत असते आणि म्हणते, बाळजा कर, किती पण चांगुलपणाचं नाटक कर, पण मी तुझं हे नाटक यशस्वी होऊ देणार नाहीये. पहा, तुझ्या आणि कृष्णाच्या नात्यात मी कशी काडी लावते ते. इकडे दलपत, मैनावती, जयकांतची बैठक भरलेली असते आणि जयकांत म्हणतो, आपल्याला असं वाटलं होतं ती कृष्णा अडाणी आहे, गावंढळ आहे, तिला काही जमायचं नाही, पण या घरात आल्यावर तिचे तर रंगच पालटले. दलपत म्हणतो, होय जयकांत शेठ, कृष्णाचं तर बंदोबस्त आपण करूच, पण आधी आपल्याला बाळजाबाईचा बंदोबस्त करायचा आहे. तिचा चांगुलपणा कृष्णाला पटू द्यायचा नाही. त्या दोघींना एकमेकांपासून वेगळं ठेवलं तर त्यांची ताकद एकत्र येणार नाही आणि दोघींना सुद्धा संपवणं आपल्याला सोपं जाईल. मैनावतीला सुद्धा हे पटत असतं. जयकांत म्हणतो, पप्पा एकदम बरोबर बोलताय तुम्ही. तर दलपत हा मैनावतीला विचारतो, मैनावती, मला एक कळत नाहीये, तुझ्या नापीक डोक्यातून एवढी सुपीक आयडिया कशी बाहेर पडली. मैनावती खूप चिडते आणि दलपतला जाब विचारते, हे काय बोलताय तुम्ही. तर दलपत म्हणतो, अगं चेष्टा करत होतो, एवढे काय चिडतीयेस. जयकांतसुद्धा हसतो. दलपत म्हणतो, खरंच मैनावती, तू अशी भारी आयडिया दिली ना की सगळं आपल्या मनासारखं होईल. आणि करणार कोण, तर तो समर आणि ती अनुसूया, आपल्याला काही टेन्शनच नाही. मैनावती जयकांतला विचारते, तू त्या समरला सगळा प्लॅन सांगितला आहे ना. तर जयकांत सांगतो, होय, सगळं काम करून झालंय, तसं पण ते समर डोक्यावरच पडलंय, त्याला थोडी चावी दिली की लागलं बावल्यासारखं नाचायला. हे ऐकून मैनावती खूप खुश होते. दुष्यंत आणि कृष्णा अस्थींचं विसर्जन करून घरी परत येतात. कृष्णा खूप दुःखी असते. तेवढ्यात बाळजाबाई या दोघांसाठी लिंबू सरबत घेऊन येते आणि विचारते, अरे खूप उशीर झाला तुम्हाला, उन्हातानातून आलाय ना, लिंबू सरबत घ्या. पण दुष्यंतला हे काही आवडत नाही आणि दुष्यंत आपल्या खोलीत निघून जातो. बाळजाबाई कृष्णाला म्हणते, कृष्णे, मला कळतंय, तू तुझ्या बाला शेवटचा निरोप दिला म्हणून तुला खूप वाईट वाटत असेल, समजू शकते मी, पण जाऊ दे, झालं गेलं सगळं विसरून जा, हे लिंबू पाणी घे. कृष्णा लिंबू पाणी घेते. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत लिंबू पाणी न घेताच निघून गेला, त्याचा माझ्यावरचा राग कधी जाईल देवच जाणे. जाऊ दे, ते सोड, मी ना सगळी तयारी करून ठेवली आहे. सिलेंडर आले आहेत, शेगड्या आल्या आहेत, स्वयंपाकासाठी लागणारे सगळे जिन्नस आले आहेत, तू ते सगळं चेक करून घे. कृष्णा म्हणते, बाळजाबाई, खरंच या सगळ्या गोष्टीत तुम्ही माझी खूप मदत केली आहे, माझा भार खरंच खूप कमी केला आहे. आणि तेवढ्यात अनुसूया तेथे येते आणि म्हणते, व्हय कृष्णे, एकदम बरोबर बोलली, हिने तुझा भार कमी केला आहे, पण आयुष्यभर गावकऱ्यांना किती त्रास दिला आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, आणि आता तिचं बदललेलं वागणं बिलकुल पटत नाही आहे. कृष्णा खूप चिडते, अनुसूयाकडे रागारागाने पाहते आणि अनुसूया बाळजाबाईला म्हणते, ए बाळजा, तू आहे ना, चांगुलपणाचा कितीही उजेड पाडला ना तरी तुझ्या खोटेपणाचा अंधार लवकरच समोर येणार आहे, एवढं लक्षात ठेव. बाळजाबाई चिडते, कृष्णालाही राग येतो. कृष्णा अनुसूयाला म्हणते, अनुसूया सासूबाई, मी तुम्हाला याआधीच सांगितलं होतं, जर बाळजाबाई
तुमच्याबरोबर वाद घालायला येत नाही, तुम्हाला काही बोलत नाही, तर तुम्ही कशाला काडी करताय, कशाला त्यांना उचलून देण्याचा प्रयत्न करता, असं वाईट बोलताय. कसं असतं ना, जखम ही भरत आली असेल तर ती पुन्हा एकदा खोडून काढायची नसते, नाहीतर आणखीन त्रास होतो. अनुसूया चिडून म्हणते, ए कृष्णे, मी काय बोलले ग? जे बरोबर होतं तेच बोलले ना, खरंच बोलले, मला काय बोलतीयेस? तर कृष्णा म्हणते, अनुसूया सासूबाई, तुम्ही काय करताय ना ते मला चांगलंच कळतंय. बाळाजाबाई आता घरात चांगलं वागताय, सुधारण्याचा प्रयत्न करताय, तर त्यांना सुधरू द्या ना. कशाला जुन्या गोष्टी काढून उगाच वाद घालताय? आणि मला हे वाद वगैरे आता बिलकुल आवडत नाहीये. त्यामुळे मला या घरात शांती हवी आहे. वाद भांडण काहीच नको आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा यानंतर शांत राहा, उगाच वाद उकरून काढू नका. अनुसूयाला खूप राग येतो. तर बाळाबाई म्हणते, जाऊ दे कृष्णे, ती नाही सुधरायची. तू एक काम कर, थकून आलीस ना, जाऊन आराम कर. मग त्यानंतर सगळ्या वस्तू नीट आलेत की नाही ते चेक करून घे. कृष्णा म्हणते, ठीक आहे. आणि ती आपल्या रूममध्ये निघून जाते. कृष्णा गेल्यानंतर बाळाबाई अनुसूयाला ठणकावून सांगते, अनुसूये, तू आणि तुझा तो दिवटा लेख काय करताय ना हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे माझ्या वाकड्यात जाण्याचा प्रयत्न करू नको. बाळजाय मी बाळजा. ज्या दिवशी कृष्णाला तुझं आणि तुझ्या लेखाचं सत्य सांगेल ना, त्या दिवशी तुझा बाजार एकदाचा उठेल, जाळ आणि धूर संकटच होईल, एवढं लक्षात ठेव. तुला कळलंच असेल मला काय म्हणायचं ते. असं म्हणून बाळजाबाई तेथून निघून जाते. अनुसूया चिडून म्हणते, बाळजा, कोणाचा जाळ होतो आणि कोणाचा धूर होतो ना हे तुला लवकरच कळेल. तुझ्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय ना ते तुला माहीत नाही आहे. आता तुझ्यात आणि कृष्णात कसा विस्तवसुद्धा जात नाही ना ते मी बघते. असा विचार करून अनुसूया खूप खुश होते. आणि इकडे समर आणि पूजा या दोघांचा व्हिडिओ कॉल सुरू असतो. पूजा ही समरला म्हणते, काय समर डार्लिंग, काय करतोय? तर समर म्हणतो, ओ कारभारीनबाई, तुमची आठवण काढतोय. पूजा म्हणते, समर, डायरेक्ट कारभारीनबाई? अरे माझं आणि तुझं अजून लग्न झालेलं नाही आहे. तर समर म्हणतो, पुज्जू डार्लिंग, आपल्या दोघांचं लग्न होणारच आहे. ही काळ्या दगडावरची रेग आहे, मी तर फक्त प्रॅक्टिस करतोय. तर पूजा त्याला विचारते, तुमच्या घरी गाव जेवणाचा घाट घातलाय असं ऐकलंय मी. तर समर म्हणतो, काय पुज्जू डार्लिंग, तुमचं घर? तर पूजा म्हणते, सॉरी, आपलं घर. सगळ्या गावात त्याची चर्चा आहे. तर समर सांगतो, पुज्जू डार्लिंग, तू टेन्शन घेऊ नको, गाव जेवण होणारच नाही आहे. पूजाला धक्काच बसतो. पूजा विचारते म्हणजे? तर समर सांगतो, गाव जेवण झालं तर बाळजाबाई आणि कृष्णाचा उदो उदो होईल. दोघी एकत्र मिळून स्वयंपाक करताय ना, मग दोघींची सुद्धा दिलजमाई होईल. त्यामुळे स्वयंपाक मी खराब करणार आहे, ज्यामुळे स्वयंपाक खराब होईल आणि कृष्णा बाळजाबाईमध्ये दिलजमाई होणार नाही, दोघींमध्ये भांडणं होतील. हा प्लॅन पूजाला खूप आवडतो. फ्रेंड्स, खरंच या पूजा आणि समरला बोलताना पाहून हसूही येतं, त्यांचा रागही येतो. एक नंबरचे वाईट आहे दोघे. आणि त्या दोघांचा रोमांस हा पैशाबद्दलचाच आहे सगळा. आणि दोघे कटकारस्थानं, एखाद्याचा जीव घेणं, सुपारी देणं याबद्दलच बोलत असतात. म्हणजे ते कोणत्या लेवलचं कपल आहे हे कळून येतं. आणि इकडे दुष्यंत आणि कृष्णा रूममध्ये असतात. तर दुष्यंत चक्क एका आवळ्याशी बोलत असतो, हे आवळ्या, तू कितीही तुरट असला तरीसुद्धा तू माझं ऐकशील. तुला कधीही मदत लागली तर मला बोलव बरं का. कृष्णा हे सगळं ऐकते आणि दुष्यंतवर चिडून म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्हाला मदत करायची आहे ना, मग सरळ मार्गाने विचारा ना, मदत करू का? हे असं बोलण्याची काही गरज नाही आहे. तर दुष्यंत म्हणतो, मी कुठे तुला म्हटलं की मला मदत करायची आहे? मी असं काही म्हटलं नाही, मी सुद्धा खूप बिझी असतो. दुष्यंतला कृष्णा म्हणते, मला माहिती आहे ना तुम्ही किती बिझी असतात, म्हणून तर माझ्या मागे मागे करतात. दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो, मी काय तुझ्या मागे मागे करत नाही. कृष्णा म्हणते, ठीक आहे, मग मी ना तुम्हाला मदतीला बोलवतच नसतो. दुष्यंत म्हणतो, पहा बरं. कृष्णा म्हणते, ठरलं, मी तुम्हाला मदतीला बोलवतच नसतो, मी तुम्हाला मदतीला बोलवतच नसतो. असं म्हणून कृष्णा जाऊ लागते. तर दुष्यंत तिची ॲक्टिंग करतो, मी तुम्हाला मदतीला बोलवतच नसतो, मी तुम्हाला मदतीला बोलवतच नसतो. कृष्णा खूप चिडते आणि म्हणते, हे काय करताय तुम्ही? आता आहे ना, मी तुम्हाला मदतीला बोलवतच नसतो. दुष्यंत सुद्धा सेम ॲक्टिंग करतो, मी तुम्हाला मदतीला बोलवतच नसतो. कृष्णा चिडून निघून जाते. दुष्यंत तिच्यावर खुदू हसत असतो, मनसोक्त हसतो आणि पुन्हा एकदा ॲक्टिंग करतो, मी तुला मदतीला बोलवतच नसतो. हा सीन खरंच खूप फनी आहे. तुम्ही सुद्धा खूप हसाल यात शंका नाही. थोड्या वेळाने आढळराव आणि अनुसूया हे दोघे अंगणात निवांत बसलेले असतात आणि कृष्णा ही स्वयंपाकाची तयारी करत असते. आढळराव म्हणतात, अनुसूये, आज कित्येक वर्षांनंतर
रांगणे पाटलांच्या वाड्यामध्ये एवढा मोठा घाट कोणीतरी घातलाय. कोणीतरी म्हणजे कृष्णानेच, दुसरं कोण करणार आहे? आणि तो नक्की यशस्वी होईल, कारण या पुरीच्या हाताला यश आहे. हे ऐकून अनुसूया चिडते, पण आढळरावांसमोर खोटं खोटं हसू चेहऱ्यावर आणते आणि म्हणते, वय वय, एकदम खरं बोलताय तुम्ही. इकडे कृष्णा ही शेगडी पेटवण्याचा प्रयत्न करत असते, पण एकदा दोनदा चारदा शेगडी काही पेटत नाही. अनुसूया आणि आढळराव हे सगळं पाहत असतात. तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि विचारते, काय झालं ग कृष्णे? तर कृष्णा सांगते, पहा ना, मी ही शेगडी पेटवण्याचा प्रयत्न करते, पण शेगडी पेटतच नाहीये. बाळजाबाईला धक्काच बसतो. बाळजाबाई विचारते, असं कसं? दे बरं माझ्याकडे. आणि बाळजाबाई शेगडी पेटवण्याचा प्रयत्न करते, पण शेगडी काही पेटत नाही. हे पाहून अनुसूया खूप खुश होते, पण आढळरावांना टेन्शन येतं. तेवढ्यात कृष्णा ही दुष्यंतला हाक मारते. दुष्यंत एकाच सेकंदात येतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही काय इथेच उभे होता काय वाट पाहत? लगेच आला हाक दिल्यावर. तर दुष्यंत चिडून म्हणतो, मी माझ्या कामासाठी जात होतो, तसा मी खूप बिझी आहे बरं का, जातो मी, तुला गरज नसेल तर. कृष्णा म्हणते, थांबा थांबा, महत्त्वाच्या कामासाठी बोलवलंय. दुष्यंत विचारतो, काय? अजून तर शेगडीसुद्धा पेटवली नाही, स्वयंपाकाला पण सुरुवात झाली नाहीये. कृष्णा म्हणते, अहो त्याच्यासाठी तर बोलवलंय, शेगडीच पेटत नाहीये. दुष्यंत म्हणतो, एवढं सोपं काम जमत नाही यार तुम्हाला, चल दे लायटर दे. कृष्णा म्हणते ते बाळजाबाईकडे. बाळजाबाई दुष्यंतला लायटर देते. दुष्यंत शेगडी पेटवण्याचा प्रयत्न करतो, पण गॅसच नाहीये, त्यामुळे त्याच्याकडून सुद्धा शेगडी पेटत नाही. कृष्णा विचारते, काय झालं? खूप हुशारक्या मारत होता, पेटली की नाही शेगडी? दुष्यंत म्हणतो, शेगडी चांगलीच आहे, लायटर पण चांगलं आहे, तुमचे सिलेंडर चांगले का ते पहा, रेग्युलेटर चालू आहे का नाही, नीट लावलं आहे की नाही. असं म्हणून दुष्यंत हे सिलेंडर चेक करतो. आढळराव आणि अनुसूया जवळ येतात. अनुसूया विचारते, काय झालं? तर बाळजाबाई सांगते, शेगड्याच पेटत नाहीये. आणि मग आढळराव दुष्यंत दोघेसुद्धा सिलेंडर उचलून पाहतात, तर सिलेंडर खाली असतात, त्याच्यामध्ये गॅसच नसतो. हे दोघे म्हणतात, आता कशी शेगडी पेटणार? सिलेंडरच खाली आहे, त्यामध्ये गॅसच नाही आहे. बाळजाबाई कृष्णाला जबर धक्काच बसतो. बाळजाबाई म्हणते, असं कसं होईल? पण कालच तर मी सिलेंडर मागून घेतले होते, तेव्हा तर सिलेंडर भरलेले होते. कृष्णा दुष्यंतला कळतच नाही की नेमकं काय झालंय, पण अनुसूया मात्र स्माईल करत असते. आणि अनुसूयाला आठवतं, काल जेव्हा बाळजाबाईने हे सिलेंडर चेक केले होते, सिलेंडर घरी आल्यावर तर ते भरलेलेच होते, पण बाळजाबाई रूममधून निघून गेल्यानंतर अनुसूया रूममध्ये आली. तिने समरला कॉल केला आणि समरने भरलेले सिलेंडर गायब केले आणि खाली सिलेंडर त्याच्या जागी ठेवले. आणि मग अनुसूया म्हणते, बाळजा, तुझं कट कारस्थान आहे ना, मला चांगलंच कळलंय. तू जाणून बुजून हे केलंयस. आजपर्यंत जे केलंस चांगलं कार्य झालं तुला पावलं जातं का? नाही ना. म्हणून तू जाणून बुजून खाली असलेले रिकामे सिलेंडर मागवलेत. बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. बाळजाबाई चिडून म्हणते, गपग, काही पण आरोप माझ्यावर लावू नकोस. अनुसूया म्हणते, त्यात आरोप काय लावायचे? जे खरं आहे तेच बोलते मी. बाळजाबाई म्हणते, मी सिलेंडर भरलेलेच मागवले होते, चेक केले होते, तेव्हा तर सिलेंडर खाली नव्हते. बाळजाबाई ही असं बोलते. त्यामुळे दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, मानलं तुमचं, ठेवला तुमच्यावर विश्वास. मग हे असे चीप चाळे तुम्ही सोडून दुसरं कोण करणार आहे घरात? कोणी रिकामे सिलेंडर भरलेल्या सिलेंडरच्या जागी ठेवले? असं फक्त तुम्हीच करू शकतात, दुसरं कुणी नाही. हे ऐकून बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. बाळजाबाईच्या डोळ्यात पाणी येतं आणि अनुसूया म्हणते, पाहिलं का बाळजा, तुझ्या पोटच्या लेकालाच तुझ्यावर विश्वास नाही आहे, मग आम्ही का तुझ्यावर विश्वास ठेवायचा? हे सगळं आहे ना तू केलंय, आणि आता कसं व्हायचं? अरे आपण तर गाव जेवण दिलंय, अख्ख्या गावाला आवतानं धाडलीत, आता गाववाले येतील आणि त्यांना मग का रिकामी ताटं द्यायची का? सिलेंडरच नाही तर स्वयंपाक कसं होणार? अरे देवा, किती बदनामी होईल आपली, लोक नावं ठेवतील आपल्याला, छिथू करतील. हे सगळं काय होतंय? कृष्णा म्हणते, अनुसूया सासूबाई टेन्शन घेऊ नका, सगळं होईल. तर अनुसूया विचारते, अगं कृष्णे, सगळं कसं होणार? आता तूच सांग. मला तर नाही वाटत की सिलेंडरशिवाय गॅसशिवाय स्वयंपाक बनवू शकतो. तर कृष्णा म्हणते, अहो पण मला सिलेंडरची गरजच नाही आहे ना, गॅसशिवायच मी स्वयंपाक बनवू शकते. अनुसूयाला आश्चर्य वाटतं. बाळजाबाई, आढळराव, दुष्यंतला सुद्धा काही कळत नाही. अनुसूया विचारते, कृष्णे तू काय बोलतीयेस? गॅसशिवाय कसा स्वयंपाक होणार? आता तुम्हीच सांगा बरं, कसा स्वयंपाक होणार? तर कृष्णा म्हणते, होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अनुसूयाला काहीच कळत नाही. अनुसूया म्हणते, कृष्णे काय बोलतेस तू? अगं गॅसशिवाय नाही हो स्वयंपाक, आणि गॅस परत मागवणं सोपं नाही आहे. आजकाल तर सिलेंडर भेटत नाही, 8-8 दिवस नंबर लावा लागतो, तेव्हा पण भेटेल की नाही गॅरंटी नाही.
पण कृष्णाने काहीतरी मनात ठरवलेलं असतं हे आढळरावांना सुद्धा समजतं. आणि इकडे दलपत, जयकांत, मैनावती यांची बैठक भरलेली असते आणि आत्तापर्यंत समर आणि अनुसयाने आपलं काम केलं असेल आणि बाळाजाऊ आणि कृष्णाचं गाव जेवण काही व्हायचं नाही हा विचार करून हे तिघे भलतेच खुश असतात. आणि मग थोड्याच वेळात असं काहीतरी होतं ज्यामुळे अनुसया चिडून तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि समर रागारागाने तेथे येतो आणि म्हणतो, आय हे जे काही झालं आहे ते मला बिलकुल आवडलेलं नाही. आय आपण तर असं ठरवलं होतं की आपण त्यांना सिलेंडर्स मिळू द्यायचं नाही, पण त्या कृष्णाने चक्क चूल पेटवली हाय. मग आता स्वयंपाक होणार हाय हे मला बिलकुल आवडलेलं नाही. हा उधळलेला डाव मी सहन करणार नाही. तर अनुसया म्हणते, समर तुझा डाव उधळून लावलाय ना, तू टेन्शन घेऊ नको. तुझा डाव उधळून लावलाय पण माझा डाव नक्की यशस्वी होईल. समर विचारतो, आय तुझा कोणता डाव हाय जो मला माहीत नाही. तर अनुसया सांगते, तू पाहतच राहा की आता माझा कोणता डाव आहे. समरला काही कळत नाही की आता माझ्या आईने मला न सांगता कोणता डाव रचलाय. आणि इकडे अंगणामध्ये स्वयंपाकाची जय्यत तयारी सुरू असते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. तुम्हाला सुद्धा एखाद्या गाव जेवणाचा किंवा लग्नामध्ये जेव्हा जेवण बनवतात हजारो किंवा शेकडो लोकांसाठी त्याचा फील येईल. दुष्यंत हा मस्तपैकी खांद्यावर गमछा टाकून ह्या भाजी बासुंदी असते ती बनवत असतो आणि कृष्णाने चक्क चूल पेटवलेली असते. आता गॅस सिलेंडर नाही, मग तिने चुलीवर स्वयंपाक करायचा ठरवलेला असतो. तसंही चुलीवरच्या जेवणाची आजकाल क्रेज आहे. चुलीवरची मिसळ, चुलीवरचं सगळं असतं. मग चुलीवरचा स्वयंपाक दुष्यंत करत असतो आणि कृष्णा तेथे येते आणि दुष्यंतला म्हणते, थांबा दुष्यंत सरकार, तसं नाही मिक्स करायचं, द्या माझ्याकडे, मी तुम्हाला दाखवते. दुष्यंत म्हणतो, लांब राहायचं, मला सगळं जमतं आणि तू आजारी आहेस ना, तू एवढं चुलीसमोर उभं राहून हे करायचं नाही. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, मी काय आज आजारी पडले का पहिल्यांदा? याच्या आधीसुद्धा मी आजारी पडले होते, तरीसुद्धा मी शेतात राबायचे, गुराढोरांचं करायचे, सगळं करायचे. त्यामुळे मला आता काही त्रास होणार नाही आहे आणि मी बरी आहे, मला करू द्या. दुष्यंत म्हणतो, मी जे करतोय ना ते योग्य करतोय. कृष्णा म्हणते, असं नसतं करायचं, असं खालून वरून सगळीकडून ढवळायचं असतं. थांबा, मी तुम्हाला दाखवते. पण दुष्यंत म्हणतो, लांब राहायचं. कृष्णा म्हणते, नाही राहणार. कृष्णा त्याचा हात पकडते आणि मग हे दोघेही ही बासुंदी ढवळत असतात. आणि इकडे सावित्री मात्र भलतीच खुश असते. सावित्री ही एकदम क्लासिकल गाणं म्हणते, जायचं आज वाड्यावर जेवायला आणि आज तिथे पंचपक्वान असणार, ती बासुंदी, ते गुलाबजाम, तो पुलाव, ती भाजी, ती पोळी, वा 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 असा विचार करून तिच्या तोंडात पाणी येतं आणि ती चक्क डान्स करू लागते की आज मला भारी भारी खायला मिळणार आहे, खूप मजा येणार आहे. तेवढ्यात पूजा तेथे येते आणि विचारते, हे काय करतेस तू? तर सावित्री म्हणते, अगं तुझ्या सासरी जायचंय ना. पूजा खूप चिडते आणि म्हणते, आई हे काय बोलतेयस? सावित्रीलाही समजतं की मला घरात हे बोलायचं नाहीये. सावित्री म्हणते, अगं आनंदाच्या भरात बोलून गेले, आज तिकडे वाड्यावर जायचंय ना पंचपक्वानाचं जेवण खायला. तर पूजा म्हणते, आई तेथे काय जेवण मिळणार नाहीये. सावित्रीला मोठा धक्काच बसतो. सावित्री विचारते, का? तर पूजा सांगते, समरने असा प्लॅन बनवलाय की जेवणाचा विचका होईल, कोणाला घास पण मिळणार नाही. सावित्री खूप चिडते आणि म्हणते, तो समर काय डोक्यावर पडला का? जेवणाचा इचका कशाला करतो? एक तर इतक्या दिवसानंतर चांगलं खायला प्यायला मिळणार आहे, ते सुद्धा नाही मिळायचं. तर पूजा म्हणते, अगं आई हा त्याचा प्लॅन आहे, त्याला आहे ना बाळजाबाई आणि कृष्णामध्ये भांडण लावायचं आहे आणि स्वयंपाक चांगला झाला नाही मग त्यांच्यात भांडण सुरू होईल, होय की नाही? सावित्रीला ही आयडिया खूप आवडते कारण कृष्णाचं वाईट झाल्यावर तिला आनंद होतच असतो. सावित्री खुश होऊन म्हणते, हे मात्र त्या समोरने झकास केलं, जेवायचं काय आपण नंतर जेऊ एखाद्या दिवशी. तेवढ्यात भक्ती येते आणि म्हणते, आय तुम्ही अजून रेडी नाही झाला का? चला लवकर, कृष्णाचा फोन आला होता, जेवणाची सगळी तयारी झाली आहे, तिने आपल्याला बोलवलंय. हे ऐकून पूजा आणि सावित्रीला मोठा धक्काच बसतो. सावित्री विचारते, कृष्णाने फोन केला होता, जेवायला बोलवलंय? तर भक्ती सांगते, होय तिकडे सगळं जेवण बनलंय, चला बिगी बिगी, लवकर बोलवलंय, आहे मी बाहेर, या तुम्ही लवकर. पूजा आणि सावित्रीला मोठा धक्काच बसतो. सावित्री विचारते, काय ग पूजे, समरने तर प्लॅन बनवला होता ना? पूजाला सुद्धा कळत नाही हे सगळं काय चाललंय. आणि इकडे कृष्ण आणि दुष्यंतचा स्वयंपाक बनवताना सुद्धा रोमांस सुरू असतो. बाळजाबाई गरमागरम पुलाव बनवते आणि थोडासा टेस्ट करायला बाहेर काढते. गड्यांना बोलवते आणि चुलीवरून ते पातेलं खाली ठेवायला सांगते. बाळजाबाई
ही कृष्ण आणि दुष्यंतजवळ येते आणि म्हणते, कृष्णे, हा पुलाव कसा झालाय पहा बरं, आज खूप दिवसानंतर बनवलाय मी, खूप वर्षांनंतर. तर कृष्णा म्हणते, बाळजाबाई, आता तुम्ही बनवलाय ना, मग नक्कीच छान असेल, काही टेस्ट करायची गरज नाही आहे. तर बाळजाबाई म्हणते, असं कसं, आता गावाला खाऊ घालायचं आहे, आधी चाखून तर पाहायला पाहिजे. कृष्णा हा पुलाव चाखून पाहते आणि म्हणते, अरे वा, काय चव आहे, जिभेवर चव रेंगाळतीये, खूप भारी खूप भारी. बाळजाबाईला आनंद होतो, पण दुष्यंत मात्र चिडतो. दुष्यंत सुद्धा त्याने बनवलेली बासुंदी घेऊन येतो आणि म्हणतो, कृष्णा, ही बासुंदी खाऊन पहा. कृष्णा म्हणते, अहो, आता तुम्हीच बनवली आहे ना, मग तुमच्यासारखी गोड असेल. दुष्यंत म्हणतो, गुपचूप टेस्ट करून पहा, अख्ख्या जगाचं टेस्ट करते, फक्त माझीच नाही टेस्ट करत. दुष्यंतला कृष्णा म्हणते, आधी तुम्ही खाऊन पहा. दुष्यंत घाई करतो, तर कृष्णा म्हणते, अहो, तोंड पोळेल ना, थांबा. कृष्णा फुकून फुकून त्याला बासुंदी खाऊ घालते. दुष्यंतला बासुंदी खूप आवडते. दुष्यंत कृष्णाला सुद्धा खायला देतो. या दोघांचं प्रेम पाहून बाळजाबाई सुद्धा खूप खुश होते. दोघे चांगलेच रोमॅन्टिक होतात. दुष्यंत म्हणतो, बासुंदी खूप गोड आहे, पण तुझ्यापेक्षा थोडी कमी गोड आहे. कृष्णा खूप लाजते आणि मग बाळजाबाई म्हणते, कृष्णे, मला सुद्धा दे ना, माझ्या लेकाच्या हातची बासुंदी मला सुद्धा चाखायची आहे. तर दुष्यंत चिडून म्हणतो, दे दे, कारल्यापेक्षा कडवट तोंड आहे ज्या बाईचं, थोडी बासुंदी दे, गोड होते का पहा. बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. दुष्यंत निघून जातो. कृष्णा बाळजाबाईला ही बासुंदी चाखायला देते. बाळजाबाईला बासुंदी खूप आवडते. कृष्णा म्हणते, बाळजाबाई, सगळा स्वयंपाक झाला आहे आणि तुम्ही जर मदत केली नसती ना, तर सगळं एवढ्या सोप्यात झालं नसतं. तर बाळजाबाई कृष्णाला जवळ घेते आणि म्हणते, अगं, तू माझी सूनबाई आहेस ना, या बासुंदीपेक्षा गोड, तुझ्याबरोबर काम करायला उलट मला खूप भारी वाटलं. कृष्णा खुश होते. अनुसूया हे सगळं पाहते आणि म्हणते, या सासू सुनेचं नातं लईच गोड होतंय, बासुंदीपेक्षा गोड. पण तुमच्या नात्यात आहे ना, मी आता कसा खारटपणा आणते, कसं मीठ कालवते ना, ते तुम्ही पाहतच राहा. आणि अनुसूया बोटं मोडते, दात ओठ खाते. कृष्णा आणि बाळजाबाईची ही सलगी तिला बिलकुल आवडत नाही. कृष्णा आणि बाळजाबाई मात्र खुश असतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. कृष्णा आणि बाळजाबाई गाव जेवण देत आहे आणि ते वातावरणच भारी होतं. सगळं पाहायला मजा आली. कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई चुलीवर वेगवेगळे पदार्थ बनवत आहे. पण अनुसूया आणि समरने मात्र त्यांचं गाव जेवण बिघडवायचं असा प्लॅन बनवला आहे. समरचा प्लॅन तर फ्लॉप झाला, पण अनुसूयाचा प्लॅन नक्कीच यशस्वी होईल असं वाटतंय. फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर भारी होता, पण हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेचा पुढील एपिसोड एकदम धमाकेदार असणारे, खूप मोठा ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गाव जेवणाला सुरुवात होईल. सगळे गावकरी हे जेवणाला येऊन बसतील आणि कृष्णा, दुष्यंत सगळ्यांना प्रेमाने जेवण वाढतील. पण त्याच वेळेस जेव्हा सगळेजण पहिला घास खातील आणि पहिला घास खाण्याची सगळ्यात आधी घाई म्हणजे या सावित्रीला. कधी नवत तिला भेटलंय, त्यामुळे ती पहिला घास खाणार आणि पहिला घास खाताच असं ओकायला लागेल. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल. भक्ती, गावकरी या सगळ्यांना खूप त्रास होईल. कोणाला काही कळणारच नाही की नेमकं काय घडतंय. सावित्री चिडून म्हणेल, ए झिपरे, हे काय बनवलंस ग? जेवणात मीठ टाकलंय की मिठात जेवण टाकलंय? एवढं खारट कुणी बनवतं का? हे ऐकून कृष्णा, बाळजाबाई, दुष्यंत, आढळराव या सगळ्यांना जबर धक्काच बसेल. म्हणजे या अनुसूयाने जेवणात मीठ टाकलंय, त्यामुळे जेवण हे खारट झालंय आणि खारट जेवण कुणी जेवू शकत नाही. सगळे गावकरी न जेवताच रागारागाने तेथून निघून जातील. हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हा प्रश्न सगळ्यांना पडेल. पण नेहमीप्रमाणे दुष्यंतचा बाळजाबाईवर संशय आणि दुष्यंत बाळजाबाईला जाब विचारणार. काय मग बाळजाबाई, छान वाटतंय ना? भारी वाटत असेल. शेवटी तुम्ही जेवणाचा फियास्को केला. मला हेच कळत नाही हो, तुम्हाला असं वागून वागून कंटाळ येत नाही? अहो, मला तुमची लाज वाटायला लागली आहे की मी तुमचा मुलगा आहे, तुमच्या पोटी मी जन्म घेतला आहे, पण तुम्हाला लाज वाटत नाही? तुम्ही एवढं कटकारस्थान करताय. म्हणजे तोंडाने गोड गोड बोलायचं आणि शेवटी जे करायचं ते करायचं. हे सगळं तुम्हीच केलंय हे मला चांगलंच ठाऊक आहे. बाळजाबाईला खूप वाईट वाटणार. बाळजाबाई रडू लागेल. पण कृष्णाचा यावर विश्वास बसणार नाही की हे सगळं बाळजाबाईने केलंय. अनुसूया आणि समोर मात्र खूप खुश होतील, कारण त्यांच्या मनासारखं झालंय. मग आता कृष्णा ही सुद्धा दुष्यंतची साथ देणार का? ती सुद्धा बाळजाबाईला दोष देणार का की हो बाळजाबाई, तुम्ही हे खूप चुकीचं केलंय, तुम्ही माझं गाव जेवण असं बिघडवायला नको होतं, की
कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगेल, दुष्यंत सरकार तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय, माझा बाळजाबाईवर पूर्ण विश्वास आहे, बाळजाबाई असं कधीच करू शकत नाही. मग दुष्यंत आणि कृष्णा आता काय करणार? आणि कृष्णाने बाळजाबाईची बाजू घेतल्यामुळे दुष्यंत आणि कृष्णाचं नातं बिघडणार का? हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. हे सगळं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला की नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.